झोपायला चांगली जागा भेटली आहे मित्रांनो. हे बघा इथं लावलं बिस्तर माझा आज रात्रीचा आणि खूप थंडी हवा पडते भावांनो. हे बघा हे मंदिर महादेवाचं मंदिर आहे भावांनो. हर हर महादेव. अंदर महादेव बसले आणि दत्त भगवान पण बसले आहेत. त्या मंदिराच्या बाहेर इथं बिस्तर लावलं भावांनो. मंदिर लॉक आहे आणि मंदिराचा आतमध्ये प्रवेश नाही आहे म्हणून बाहेर लावलं बिस्तर. आणि खूप थंडीगार हवा इथं भावांनो. एक नंबर झोप लागणार. आणि हे पाठीमागे जे मंदिर दिसतं तुम्हाला हे आहे कानिपनाथाचं मंदिर भावांनो. मच्छिंद्रनाथ कानिपनाथ स्वयं महादेवाचे अवतार पाठीमागं मंदिर आहे. त्यांचे दर्शन करून भारी वाटलं भावांनो. आता वाजले रात्रीचे 10 वाजले. थंडी हवा पडते. बाहेर बिस्तर लावलं. आता झोप एक नंबर येणार. आणि नाशिक फक्त 100 किलोमीटर बाकी आहे भावांनो. 100 किलोमीटर क्रॉस करूया आपण 3 ते 4 दिवसात. आणि मित्रांनो आज जास्तीत जास्त पालख्या पाहायला भेटल्या मला. कारण की आज पालख्या चालल्या आहे शिर्डीला. शिर्डी साईबाबाच्या पालख्या आहेत भावांनो. सर्व रोडाने पालख्या चालू आहेत. आणि हा प्रत्येक मंदिरावर भजन आणि कीर्तन चालू आहे म्हणून पाठीमागं मंदिरावर थांबलं नाही. हे एक मंदिर भेटलं भावांनो सुनसार. त्या मंदिरावर इथं बाहेर लावला बिस्तर. आणि ते रात्रभर कीर्तन वगैरे चालू राहील त्यांचं. तर मला झोप येणार नाही कारण की दिवसभर चालू थकलोय मी. तर मला निवांतपणे झोप पाहिजे म्हणून इथं लावलं बिस्तर. इथं झोपूया आपण रात्र काढूया. आणि सकाळी 3-4 वाजता आंघोळ करून इथून पुढे निघूया. ते बघा तिथे टाकी पण आहे. तिथं आंघोळ करूया सकाळी आणि सकाळी निघूया भावांनो. आणि आज माझ्या यात्रेला 282 दिवस झाले भावांनो. 4 धाम 12 ज्योतिर्लिंग यात्रा 6 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले. आता 7वं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर. तर आपण कंप्लीट करूया 3 ते 4 दिवसात. 100 किलोमीटर बाकी आहे. आणि तुम्ही पण तुमच्या भावाच्या यात्रेला सपोर्ट नक्की करा. व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहूया. हर हर महादेव. जय श्री महाकाल. नमः पार्वती पतये. हर हर महादेव.